नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज दिनांक 10 मार्च 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. राज्यातील कापूस बाजारभाव बघता कालच्या बाजार सत्रामध्ये अकोला, बोरगाव, मंजू, सिंदी, सेलू, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुलगाव, जिल्हा वर्धा या सर्व बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये थोडीफार बघायला मिळाली असताना या ठिकाणचे बाजारभाव हे 8,000 रुपये प्रति क्विंटलच्या वर स्थिरावलेले बघायला मिळाले आहे. उर्वरित राज्यातील कापूस बाजारभाव हे जवळपास सर्वसाधारण 6,800 ते 7,200 तर जास्तीत जास्त उच्चांकी बाजारभाव 7,750 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला सध्या बाजारभाव मिळत आहे. अन्य बाजार समितीमध्ये अन्य जिल्ह्या तालुक्यात काल काय बाजारभाव होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो, राळेगाव, जिल्हा यवतमाळ. 4,900 क्विंटलची चांगली आवक या ठिकाणी काल संध्याकाळपर्यंत कापसाची होती. कमीत कमी दर निघाले आहे या ठिकाणचे 6,800 रुपये, सर्वसाधारण दर 7,900 तर जास्तीत जास्त दर 8,010. त्यानंतर पारशिवनी कापूस H4 लॉंग स्टेपल 1,490 क्विंटलपर्यंत आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर निघाले आहे 7,100 रुपये, सर्वसाधारण दर 7,400 तर जास्तीत जास्त दर 7,500. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे पुलगाव, जिल्हा वर्धा. कापूस मीडियम स्टेपल आवक आलेली होती या ठिकाणी 1,590 क्विंटलची. कमीत कमी दर 6,800 रुपये, सर्वसाधारण दर 7,900 तर जास्तीत जास्त दर 8,010 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे सिंदी, सेलू. कापूस लॉंग स्टेपल 50 क्विंटलपर्यंत आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,450, सर्वसाधारण दर 7,890 तर जास्तीत जास्त दर 8,015 रुपये. त्यानंतर बार्शी टाकळी कापूस मीडियम स्टेपल 3,500 क्विंटलची चांगली आवक या ठिकाणी संध्याकाळपर्यंत होती मित्रांनो, आणि जास्तीत जास्त दर निघाले आहे 8,035 रुपये. सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव सर्वसाधारण दर होते 7,900 तर कमीत कमी दर 7,810 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा 1,400 क्विंटलची आवक, कमीत कमी दर 7,550, सर्वसाधारण दर 7,600 तर जास्तीत जास्त दर 7,875 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे सोनपेठ कापूस H6 मीडियम स्टेपल. आवक आलेली होती 255 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर निघालेले आहे या ठिकाणचे 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,601 तर जास्तीत जास्त दर 7,700. त्यानंतर कळमेश्वर, जिल्हा नागपूर. कापूस हायब्रिड 600 क्विंटलची आवक, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,300 तर जास्तीत जास्त दर 7,600. त्यानंतर भिवापूर कापूस वरलक्ष्मी मीडियम स्टेपल. आवक 1,000 क्विंटलची, कमीत कमी दर 7,200, सर्वसाधारण दर 7,430 तर जास्तीत जास्त दर 7,660 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले आहे. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो, जालना कापूस हायब्रिड 170 क्विंटलपर्यंत आवक या ठिकाणी होती, आणि बाजारभावामध्ये थोडी हलकीची वाढ बघायला मिळाली असताना या ठिकाणचे बाजारभाव उच्चांकी 8,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत निघाले आहेत. तर कमीत कमी दर होते 7,905 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,970 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाचे अपडेट. राज्यातील कापूस बाजारभाव बघता बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये आताही स्थिरताच बघायला मिळाली आहे. आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव कमेंटमध्ये कळवा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.